ಆಲ್ ರೈಟ್, ಈಗ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷದ ಕೇಂದ್ರ ಕಚೇರಿಯಲ್ಲಿ ಭಾರತ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರು ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ನೋಡಿ. इस मंत्र की जीत है, 140 करोड़ भारतीयों की जीत है. भाइयों और बहनों, मैं आज देश के चुनाव आयोग का भी अभिनंदन करूंगा. चुनाव आयोग ने दुनिया का सबसे बड़ा चुनाव इतनी कुशलता के साथ संपन्न कराया. करीब 100 करोड़ मतदाता, 11 लाख पोलिंग स्टेशन, 1.5 करोड़ मतदान कर्मी, 55 लाख वोटिंग मशीनें, हर कर्मचारी ने इतनी प्रचंड गर्मी में अपने दायित्व को बखूबी निभाया. हमारे सुरक्षा कर्मियों ने अपने कर्तव्य भाव का शानदार परिचय दिया. भारत के चुनाव प्रोसेस, चुनाव के इस पूरे सिस्टम और चुनाव प्रक्रिया की क्रेडिबिलिटी पर हर भारतीय को गर्व है. इस स्केल पर चुनाव का, इस एफिशिएंसी के साथ चुनाव का दुनिया में कहीं कोई उदाहरण नहीं है. और मैं देशवासियों को कहूंगा, मैं इन्फ्लुएंसर्स को कहूंगा, मैं ओपिनियन मेकर्स को कहूंगा कि भारत की लोकतंत्र में ये चुनावी प्रक्रिया की ताकत है, एफिशिएंसी है. ये अपने आप में बहुत बड़ा गौरव का विषय है. भारत की पहचान को 4 चांद लगाने वाली बात है. और ऐसे जो भी लोग हैं जो दुनिया में अपनी बात पहुंचा सकते हैं, उन सबसे मैं आग्रह करूंगा कि भारत के लोकतंत्र के इस सामर्थ्य को विश्व के सामने बड़े गर्व के साथ हमें प्रस्तुत करना चाहिए. इस बार भी भारत में जितने लोगों ने मतदान किया, वो अनेक बड़े लोकतांत्रिक देशों की कुल आबादी से भी ज्यादा है. जम्मू कश्मीर के मतदाताओं ने इस चुनाव में रिकॉर्ड वोटिंग कर अभूतपूर्व उत्साह दिखाया है. और दुनिया भर में भारत को बदनाम करने वाली जो ताकतें हैं, उनको आईना दिखा दिया है. मैं देश के हर मतदाता को, जनता जनार्दन को विजय के इस पावन पर्व पर आदरपूर्वक नमन करता हूं. मैं देश भर के सभी दलों, सभी उम्मीदवारों का भी अभिनंदन करता हूं. सभी की सक्रिय भागीदारी के बिना लोकतंत्र की ये विराट सफलता संभव नहीं थी. भाजपा के, एनडीए के हर कार्यकर्ता साथी को भी मैं हृदय से धन्यवाद करता हूं. साथियों, इस चुनाव के, इस जनादेश के कई पहलू हैं. 1962 के बाद
पहली बार कोई सरकार अपने 2 कार्यकाल पूरे करने के बाद तीसरी बार वापस आई है। राज्यों में जहां भी विधानसभा के चुनाव हुए वहां पर एनडीए को भव्य विजय मिली है, चाहे वो अरुणाचल प्रदेश हो, आंध्र प्रदेश हो, उड़ीसा हो या फिर सिक्किम। और इन राज्यों में कांग्रेस का सुपड़ा साफ हो गया है। मेरे पास डिटेल तो नहीं है, लेकिन शायद उनको जमानत बचाना भी मुश्किल हो गया होगा। भाजपा उड़ीसा में सरकार बनाने जा रही है और लोकसभा चुनाव में भी उड़ीसा ने बेहतरीन प्रदर्शन किया है। ये पहली बार होगा जब महाप्रभु जगन्नाथ की धरती पर बीजेपी का मुख्यमंत्री होगा। बीजेपी ने केरला में भी सीट जीती है। हमारे केरल के कार्यकर्ताओं ने बहुत बलिदान दिए हैं। कई पीढ़ियों से वो संघर्ष भी करते रहे, जन सामान्य की सेवा भी करते रहे। और पीढ़ियों से, मैं सालों से नहीं कह रहा हूं, पीढ़ियों से जिस क्षण का इंतजार किया वो आज सफलता को चूमने लगी है। तेलंगाना में हमारी संख्या 2 गुना हो गई है। मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगढ़, दिल्ली, उत्तराखंड, हिमाचल, ऐसे कई राज्यों में हमारी पार्टी ने लगभग क्लीन स्वीप किया है। मैं इन सभी राज्यों और अरुणाचल प्रदेश, ओडिशा, आंध्र प्रदेश और सिक्किम विधानसभा के मतदाताओं का भी विशेष आभार व्यक्त करता हूं। मैं इन राज्यों की जनता को विश्वास दिलाता हूं कि केंद्र सरकार आपके विकास के लिए कोई कोर कसर बाकी नहीं छोड़ेगी। आंध्र प्रदेश में चंद्रबाबू नायडू जी के नेतृत्व में एनडीए ने शानदार प्रदर्शन किया है। बिहार में नीतीश बाबू के नेतृत्व में भी एनडीए ने शानदार प्रदर्शन किया है। साथियों, 10 वर्ष पहले देश ने बदलाव के लिए जनादेश दिया था। तब देश ने हमें, क्योंकि वो समय था
देश निराशा की गर्त में डूब चुका था। 2013-14 का कालखंड देखिए, देश निराशा की गर्त में डूब चुका था। फ्रेजाइल 5 शब्दों से मैं नवाजा जाता था। हर दिन अखबारों की हेडलाइन घोटालों से भरी रहती थी। देश की युवा पीढ़ी अपने भविष्य के संबंध में आशंकित हो गई थी। ऐसे समय देश ने हमें निराशा के गहरे सागर से आशा के मोती निकालने का जिम्मा सौंपा था। हम सभी ने पूरी ईमानदारी से प्रयास किया, काम किया। 2019 में इसी प्रयास पर विश्वास व्यक्त करते हुए देश ने दोबारा प्रचंड जनादेश दिया। इसके बाद एनडीए का दूसरा कार्यकाल विकास और विरासत की गारंटी बन गया। 2024 में इसी गारंटी के साथ हम जन जन का आशीर्वाद लेने देश के कोने कोने में गए। आज तीसरी बार जो आशीर्वाद एनडीए को मिला है, मैं इसके सामने, जनता जनार्दन के सामने विनय भाव से नतमस्तक हूं। साथियों, आज का यह पल निजी तौर पर मेरे लिए भी भावुक करने वाला पल है। मेरी मां के जाने के बाद ये मेरा पहला चुनाव था, लेकिन सच मानिए, देश की कोटि कोटि माताओं, बहनों, बेटियों ने मां की कमी मुझे खलने नहीं दी। मैं पूरे देश में जहां जहां भी गया, माताओं, बहनों, बेटियों ने अभूतपूर्व स्नेह और आशीर्वाद दिया। और यह आंकड़ों में नहीं दिख सकता है। देश के इतिहास में महिलाओं द्वारा वोटिंग के सारे रिकॉर्ड टूट गए। इस प्यार, इस अपनेपन को मैं शब्दों में बयान नहीं कर सकता। ये मेरे भावों में है। ये मेरे मन मस्तिष्क के कोने कोने में रचा बसा है। देश की कोटि कोटि माताओं बहनों ने मुझे नई प्रेरणा दी है। साथियों, पिछले 10 साल में देश ने बहुत बड़े फैसले लिए हैं। राष्ट्र प्रथम की भावना हमें असामान्य लक्ष्य हासिल करने का हौसला देती है। ये हम में कुछ कर गुजरने की इच्छा शक्ति उत्पन्न करती है। हमने दुनिया की सबसे बड़ी जन कल्याणकारी योजनाएं चलाई। आजादी के 70 साल बाद 12 करोड़ लोगों को नल से जल मिला। आजादी के 70 साल बाद 4 करोड़ गरीबों को पक्के घर मिले। देश के 80 करोड़ जरूरतमंदों को मुफ्त राशन की सुविधा मिली।
करोड़ों गरीबों को 5 लाख रुपए तक के मुफ्त इलाज की सुविधा मिली। राष्ट्र प्रथम की इसी भावना की वजह से जम्मू कश्मीर से 370 हटी। जीएसटी और आईबीसी जैसे रिफॉर्म हुए, बैंकिंग रिफॉर्म हुए। हमने राष्ट्रहित को हमेशा सबसे आगे रखा। आप याद करिए, कोरोना का इतना बड़ा संकट आया, हमने वही फैसला लिया जो देश हित में था, जनहित में था। हमने हर दबाव से अलग हटकर कदम उठाया और इसी का नतीजा है आज भारत दुनिया की सबसे तेजी से विकसित होती बड़ी इकोनॉमी है। राष्ट्र प्रथम की यही भावना भारत को आत्मनिर्भर बनाएगी। साथियों, हमारे सामने एक महान संकल्प है, विकसित भारत का संकल्प। 10 साल के बाद लगातार तीसरी बार जनता जनार्दन का प्यार, उनका आशीर्वाद हमारा हौसला बढ़ाता है, हमारे संकल्प को नई मजबूती देता है, नई ऊर्जा देता है। हमारे विरोधी एकजुट होकर भी उतनी सीटें नहीं जीत पाए जितनी इस लोकसभा चुनाव में अकेली बीजेपी ने जीती है। मैं देश के कोने कोने में उपस्थित बीजेपी के कार्यकर्ताओं को कहूंगा, देशवासियों को कहूंगा, आपकी मेहनत, इतनी गर्मी में आपका बहाया पसीना, ये मोदी को निरंतर काम करने की प्रेरणा देता है। और मैं देशवासियों का दोबारा दोहराना चाहता हूं, अगर आप 10 घंटे काम करेंगे तो मोदी 18 घंटे काम करेगा। आप 2 कदम चलेंगे तो मोदी 4 कदम चलेगा। हम भारतीय मिलकर चलेंगे, देश को आगे बढ़ाएंगे। तीसरे कार्यकाल में देश बड़े फैसलों का एक नया अध्याय लिखेगा। और ये मोदी की गारंटी है। साथियों, एनडीए सरकार की प्रतिबद्धता हमेशा ही समाज के हर क्षेत्र और हर वर्ग के विकास की रही है। बीते 10 वर्षों में हमने 25 करोड़ लोगों को गरीबी से बाहर निकाला है और इसमें एक बड़ी संख्या एसटी, एसटी, ओबीसी की है। हम तब तक नहीं रुकेंगे जब तक गरीबी देश के अतीत का हिस्सा न हो जाए।
वुमेन लेड डेवलपमेंट हमारी सरकार के गवर्नेंस मॉडल के केंद्र में रहा है। स्पोर्ट्स से स्पेस और एंटरप्रेन्योरशिप तक हम हर क्षेत्र में माताओं, बहनों, बेटियों को नए अवसर देने के लिए काम करेंगे। बीते 10 वर्षों में आपने देखा है, हमने मेडिकल कॉलेज की संख्या 2 गुनी की है, एम्स की संख्या 3 गुनी की है, स्वरोजगार और स्टार्टअप में ऐतिहासिक बढ़ोतरी हुई है। हमने भारत को दुनिया का दूसरा सबसे बड़ा मोबाइल मैन्युफैक्चर बनाया है। अब इलेक्ट्रॉनिक्स, सेमीकंडक्टर और ऐसे नए सेक्टर्स में और तेजी से काम किया जाएगा। हमने देश के डिफेंस प्रोडक्शन और एक्सपोर्ट को बढ़ाने का प्रयास किया है। हम तब तक नहीं रुकेंगे जब तक देश का डिफेंस सेक्टर ಆಲ್ ರೈಟ್, ಇಲ್ಲಿಯವರೆಗೆ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಯವರು ಈಗ ಭಾಷಣವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಎಲ್ಲ ವಿಚಾರಗಳನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಆದರೆ ನಮ್ಮ ಬಹುಮತ ಯಾಕೆ ಬರಲಿಲ್ಲ ಎಂಬ ವಿಷಯಕ್ಕೆ ಅವರು ಇನ್ನೂ ಬಂದಿಲ್ಲ. ಆ ವಿಷಯಕ್ಕೆ ಬಂದಾಗ ನಾವು ಅವರ ಬಳಿಗೆ ವಾಪಸ್ಸು ಹೋಗ್ತೀವಿ ರಾದರ್. ಆಲ್ ರೈಟ್, ಮುಂದಿನ ಇದಕ್ಕೆ ಹೋಗೋಣ, ಸುದ್ದಿಗೆ. ಯಾರ್ಯಾರಿಗೆ ಏನೇನಾಗಿದೆ ಆಯಿತು ಅಂತ ಹೇಳಿ. ಸೊ ಬಿಜೆಪಿ ಎಷ್ಟೆಷ್ಟು ತೆಗೆದುಕೊಂಡಿದೆ, ಉತ್ತರದ ಫಲಿತಾಂಶ ಏನು ಅಂತ ಹೇಳಿ. ಸೊ ಬಿಜೆಪಿ ಅತಿ ದೊಡ್ಡ ಪಕ್ಷವಾಗಿ ಹೊರಹೊಮ್ಮಿದ್ರು ಕೂಡ ಬಹುಮತಕ್ಕೆ ಬೇಕಿರುವಂತ ಮ್ಯಾಜಿಕ್ ಸಂಖ್ಯೆಯನ್ನ ದಾಟಕ್ಕಾಗಿಲ್ಲ. ಹೀಗಾಗಿ ಹಳೆಯ ಪಂಟಗಳಾದಂಥ ಅವ್ರ ಜೊತೆಗೆ ಚಂದ್ರಬಾಬು ನಾಯ್ಡು, ನಿತೀಶ್ ಕುಮಾರ್, ಮಮತಾ ಬ್ಯಾನರ್ಜಿ ಅಂತ ನಾಯಕರಿಗೆ ಈಗ ಶುಕ್ರ ದೇಶ ಈಗ ಶುರುವಾಗಿದೆ. ಈ ಮೂವರು ನಾಯಕರಿಗೆ ಈಗ ಸಿಕ್ಕಾಪಟ್ಟೆ ಡಿಮ್ಯಾಂಡ್ ಇದೆ. ಸದ್ಯಕ್ಕೆ ಚಂದ್ರಬಾಬು ನೇತೃತ್ವದ ತೆಲುಗು ದೇಶಂ ಮತ್ತು ನಿತೀಶ್ ಕುಮಾರ್ ನೇತೃತ್ವದ ಜೆಡಿಯು ಪಕ್ಷಗಳು ಎನ್ಡಿಎ ಕೂಟದಲ್ಲಿ ಉಳ್ಕೊಂಡಿವೆ. ಮುಂದೆ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಅವರ ಮೇಲೆ ಎಲ್ಲವೂ ಕೂಡ ನಿರ್ಧಾರ ಆಗಿದೆ. ಹಲವರು ಆಫರ್ ಅನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಎನ್ಡಿಎ ಕೂಟದಲ್ಲಿ ಅವರಿಗೆ ಉಪ ಪ್ರಧಾನಿಯ ಆಫರ್ ಅನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಹಾಗಾಗಿ ನಾಳೆ ಎಲ್ಲವೂ ಕೂಡ ಗರಿಗೆದರುತ್ತೆ ರಾಜಕೀಯ. ಸಹಜವಾಗಿ, ಬಹು ಸಹಜವಾಗಿ ಈಗ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಸಂಖ್ಯೆಗಳೇನಿವೆ, ಆ ಸಂಖ್ಯೆಗಳೆಲ್ಲವೂ ನಾಳೆ ಸಭೆಯಲ್ಲಿ ತೀರ್ಮಾನ ಆಗುವವರೆಗೆ ಫೈನಲ್ ಆಗಿರುತ್ತೆ. ನಂತರ ನಿರ್ಧಾರ ಏನು ಅನ್ನೋದು ಬರಬೇಕು. ಗಂಟ್ಲು ಹಿಡ್ಕೋತಲ್ಲ, ಆಫರ್ ಅನ್ನ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅವ್ರ ಜೊತೆಗೆ ಮಾತಾಡಿದ್ದಾರೆ. ಅಮಿತ್ ಶಾ ಅವರು ಕೂಡ ಆಫರ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಎಲ್ಲವೂ ಕೂಡ ನಡೆದಿದೆ ಸರ್. ಇಟ್ಸ್ ಓಕೆ, ಕೊಡ್ಬೋದು, ಅವರು ಕೊಡಬಾರದು ಅಂತಿಲ್ಲ. ಯಾಕೆ ಕೊಟ್ರೆ ಏನಾಗತ್ತೆ ಅನ್ನೋ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಇಬ್ಬರ ಮೇಲೆ ಅನುಮಾನ ಇರೋದ್ರಿಂದ ಈಗ ನಿತೀಶು, ಚಂದ್ರಬಾಬು ಇಬ್ರು ನಾಳೆ ಡೆಲ್ಲಿಗೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಎನ್ಡಿಎಲ್ ಭಾಗವಹಿಸ್ತಾರೆ. ಹಾಗಾಗಿ ಅವ್ರು ಬದಲಾವಣೆ ಆಗೋ ಲಕ್ಷಣ ನನಗಿನ್ನೂ ಕಾಣಿಸಿಲ್ಲ. ಯಾಕೆ, ಬೇರೆ ಕಾರಣ ಏನು? ನಿತೀಶ್ ಕುಮಾರ್ಗೆ ನಾಳೆ ಡೆಪ್ಯೂಟಿ ಪ್ರೈಮ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ನ ಆಫರ್ ಇಂಡಿ ಕೊಟ್ಟರೆ ಬಿಜೆಪಿನೂ ಕೊಡ್ಬೋದು, ಕೊಡ್ಬೋದು. ನಿತೀಶ್ ಕುಮಾರ್ ಡೆಪ್ಯೂಟಿ ಪ್ರೈಮ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಪೋಸ್ಟನ್ನು ಒಪ್ಕೊಂಡು ಡೆಲ್ಲಿಗೆ ಹೋದರೆ ಬಿಹಾರದಲ್ಲಿ ರಾಜ್ಯ ನಡೆಸೋರು ಯಾರು? ಮುಂದಿನ ವರ್ಷ ಚುನಾವಣೆಗೆ ಹೋಗಬೇಕು. ನಿತೀಶ್ ಕುಮಾರ್ ಒಪ್ಕೊಂಡು ಇಂಡಿ ಅಲಯನ್ಸ್ಗೆ ಹೋದರೆ ಮತ್ತೆ ಲಾಲೂ ಪ್ರಸಾದ್ ಯಾದವ್ ಮತ್ತು ತೇಜಸ್ವಿ ಯಾದವ್ ಕೈ ಕೆಳಗೆ ಬರಬೇಕು. ನಿತೀಶ್ ಕುಮಾರ್ ಅವರನ್ನ ಬಿಟ್ಟು ಹೊರ ಬಂದ ಮೇಲೆ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷದ ಜೊತೆ ಸೇರಿಕೊಂಡು ಮೋದಿ ಮುಖ ತೋರಿಸಿ ಕೆಟ್ಟ ಪರ್ಫಾರ್ಮೆನ್ಸ್ ಮಾಡಿಲ್ಲ, ಬ್ರಿಲಿಯಂಟ್ ಪರ್ಫಾರ್ಮೆನ್ಸೇ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಬಿಹಾರದಲ್ಲಿ. ನಿತೀಶ್ ಕುಮಾರ್ ನಾನು ಇಂಡಿಯಾ ಅಲಯನ್ಸ್ ಜೊತೆ ಹೋದರೆ ನನಗೆ ಮುಸ್ಲಿಂ ಮತಗಳು ಆಟೋಮೆಟಿಕ್ ಆಗಿ ಬರುತ್ತೆ ಅನ್ನೋ ಲೆಕ್ಕಾಚಾರದಲ್ಲಿ ಅವ್ರು ಏನಾದ್ರು ಇದ್ದರೆ, ಅದಿಲ್ಲದೆ ಈಗ ಈ ರಿಸಲ್ಟ್ ಬಂದಿದೆ ಅವರಿಗೆ. ಯಾಕಂದರೆ ಈಗಲೂ ಅವ್ರಿಗೆ ಯಾರೋ ಮುಸ್ಲಿಮ್ಸ್ ಓಟ್ ಕೊಟ್ಟಿರಲ್ಲ, ನೋಬಡಿ ವುಡ್ ಹ್ಯಾವ್ ಗಿವನ್. ಹಾಗಾಗಿ ವೈ ವಿಲ್ ನಿತೀಶ್ ಕುಮಾರ್ ಗೋ ಆರ್ ವೈ ಶುಡ್ ಹಿ ಗೋ? ಇದರಿಂದ ಬಿಯಾಂಡ್ ಏನಾದ್ರು ಇದ್ದರೆ ನನಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಅಷ್ಟೇ ಪರಿಸ್ಥಿತಿ. ಅದೇ ರೀತಿ ಕಮ್ ಟು ಚಂದ್ರಬಾಬು ನಾಯ್ಡು. ಓಕೆ, ಚಂದ್ರಬಾಬು ನಾಯ್ಡುಗೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಆಂಧ್ರದಲ್ಲಿ ಇಟ್ ಡಸ್ ನಾಟ್ ಮ್ಯಾಟರ್. ಚಂದ್ರಬಾಬು ನಾಯ್ಡುಗೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಮೇಲೆ ಸಹಜವಾದ ಅವರು ಮತ್ತು ಅವರ ಬೆಂಬಲಿಗರಿಗೆ ಇರಬೇಕು. ಈ ರಾಜ್ಯವನ್ನು ಒಡೆದಿದ್ದು ಕಾಂಗ್ರೆಸ್ನವರು ಅಂತ ಹಾಗಾರೆ ಚಂದ್ರಬಾಬು ನಾಯ್ಡುಗೆ ತಾನೊಬ್ಬನೇ ಗೆದ್ದಿದ್ದೇನೆ ಎಂಬ ಭ್ರಮೆ ಇರಲ್ಲ ಅನ್ಕೊಂಡಿದ್ದೀನಿ. ಬಿಕಾಸ್ ಅದರ ಜೊತೆ ಜನಸೇನಾ ಇದೆ ಮತ್ತು ಬಿಜೆಪಿ ಇದೆ. ಬಿಜೆಪಿಗೂ 12% ಓಟ್ ಬಂದಿದೆ, ಜನಸೇನಾಗೂ ಓಟ್ ಬಂದಿದೆ. ಜನಸೇನಾದು ಸ್ಟ್ರೈಕ್ ರೇಟ್ ಏನಿದೆ ಅಂತಂದರೆ ಆಂಧ್ರ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ 21 ಅಸೆಂಬ್ಲಿ ಸೀಟ್ಗೆ 21 ಗೆದ್ದಿದ್ದಾರೆ. 21 ಅವ್ರು ಕಂಟೆಸ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದು, 21 ಗೆದ್ದಿದ್ದಾರೆ.
2 ಲೋಕಸಭಾ ಕಂಟೆಸ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದು 2 ಗೆದ್ದಿದ್ದಾರೆ 100%. ಅದು ಪರವಾಗಿಲ್ಲ. ಆಂಧ್ರ ಪ್ರದೇಶದ ರಾಜಕಾರಣದಲ್ಲಿ ಕಾಪು ಮತ್ತು ಕಮ್ಮ ಒಟ್ಟಿಗೆ ಓಟ್ ಹಾಕುವಂಥ ಪದ್ಧತಿ ಇಲ್ಲ, ಆದರೆ ಸಮುದಾಯ ಜಾತಿ. ಆದರೆ ಈ ಬಾರಿ ಅವರಿಬ್ಬರು ಒಟ್ಟಿಗೆ ಓಟ್ ಹಾಕ್ತಂಗಿದೆ. ಒಂದು ವೇಳೆ ಚಂದ್ರಬಾಬು ಆ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ರೆ ಅದನ್ನು ಕಳ್ಕೊಳ್ಬಹುದಾದಂಥದ್ದು ಇರುತ್ತೆ. ಎಗೈನ್ ಮುಸ್ಲಿಂ ಭಯ ಬರೋದಾದ್ರೆ ಚಂದ್ರಬಾಬುಗೆ ಈಗಲೂ ಮುಸ್ಲಿಂ ಬಂದಿರಲ್ಲ. ಚಂದ್ರಬಾಬುಗೆ ಚಾಲೆಂಜ್ ಇರೋದು ಡೆಲ್ಲಿಗೆ ಹೋಗಿ ಏನು ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನೋದಲ್ಲ. ಚಂದ್ರಬಾಬುಗೆ ಚಾಲೆಂಜ್ ಇರೋದು ತನ್ನ ಆಂಧ್ರ ಪ್ರದೇಶವನ್ನು ಉದ್ಧಾರ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಬೇಕಾದ್ದು ಹೇಗೆ ಅನ್ನೋದು. ದಾಟ್ಸ್ ದ ಚಾಲೆಂಜ್ ಇನ್ ಫ್ರಂಟ್ ಆಫ್ ಚಂದ್ರಬಾಬು. ದಟ್ ಈಸ್ ವೈ ಹಿ ಹ್ಯಾಸ್ ಡಿಸೈಡೆಡ್ 9ನೇ ತಾರೀಕು ನಾನು ಚೀಫ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಆಗಿ ಹೋಗ್ತೀನಿ ಅಂತ. ಚಂದ್ರಬಾಬುವಿಂದ ಜನ ನಿರೀಕ್ಷೆ ಮಾಡುತ್ತಿರುವುದು ಆಂಧ್ರ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ನೀನು ಡೆಲ್ಲಿಗೆ ಹೋಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕು ಅಂತಲ್ಲ, ಆಂಧ್ರ ಪ್ರದೇಶ ಕಟ್ಟು ಅಂತ. ಹೈದರಾಬಾದ್ನ ರಾಜಧಾನಿಯಾಗಿ ಕಳೆದುಕೊಂಡಿರುವಂಥ ಆಂಧ್ರ ಪ್ರದೇಶ ಒಂದು ಮಿನಿ ಹೈದರಾಬಾದ್ನಾರು ರೆವಿನ್ಯೂ ಜನರೇಷನ್ಗೆ ಕಟ್ಕೋಬೇಕು, ವಿಚ್ ವಿಲ್ ಹ್ಯಾಪನ್ ಇನ್ ಅಮರಾವತಿ. ಒಂದು ವೇಳೆ INDIA ಒಕ್ಕೂಟದ ಆಫರ್ನ ಒಪ್ಕೊಳ್ತಾರೆ ಅಂತಂದರೆ ಇಬ್ಬರೂ ಒಪ್ಕೋಬೇಕು. ಒಬ್ಬರೇ ಹೋದ್ರಾಗಲ್ಲ, ಇಬ್ಬರೂ ಹೋಗಬೇಕು. ಅದರ ಜೊತೆಗೆ ಇತರರೂ ಬರಬೇಕು, ಆಗ ಆಗತ್ತೆ. ಪರ್ ಸೆ ಇಟ್ ಈಸ್ ರಾಂಗ್. ಚುನಾವಣಾ ಪೂರ್ವ ಮೈತ್ರಿಕೂಟಕ್ಕೆ ಏನು ಬಂದಿದೆ ಅದು ಅವರವರದ್ದು ಸಂಖ್ಯೆಗಳು. ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸಿನ ಪರ್ಫಾರ್ಮೆನ್ಸ್ ಗ್ರೇಟು, ವಂಡರ್ಫುಲ್, ಬಟ್ ಟಚ್ ಮಾಡೋಕ್ಕಾಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ಮೋದಿ ರಾಜೀನಾಮೆ ಅಂತ ಕೇಳಿದಾಗ ನಾನು ಹೇಳೋದು, ನನ್ನ ಘಟಬಂಧನ್ಗೆ ಬಂದಿರುವ ಸಂಖ್ಯೆಗಳು ದೊಡ್ಡದು, ಹಾಗಾಗಿ ನಾನು ಗೆದ್ದಿದ್ದೇನೆ. ನಿನ್ನ ಘಟಬಂಧನ್ಗೆ ಬಂದಿರುವ ಸಂಖ್ಯೆಗಳು ದೊಡ್ಡದಿದ್ದರೂ ನೀನು ಸೋತಿದ್ದೀಯಾ ಅಂತ ಹೇಗೆ ಹೇಳ್ತೀರಿ? ಹೇಗೆ ಹೇಳಕ್ಕಾಗತ್ತದನ್ನು? ಲೆಟ್ಸ್ ಗೋ ಲಾಜಿಕಲಿ ತಗೊಳ್ಳಿ ಅದನ್ನು. ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪರ್ಫಾರ್ಮೆನ್ಸ್ ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿದೆ. ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸೇ ಕಾರಣ ಆಗಲ್ಲ ನಾಳೆ ಕಡಿಮೆ ಸೀಟ್ ಬಂದರೆ ಅಂತ ನಾನು ಎಣ್ಣೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೆ. ರೀಜನಲ್ ಪಾರ್ಟೀಸ್ ಪರ್ಫಾರ್ಮ್ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ. ಹಾಗೆ ಇಲ್ಲುವೇ ಅಲ್ವಾ? BJPಗೆ 273 ಬರಲಿಲ್ಲ ಅನ್ನೋ ಕಾರಣಕ್ಕೆ ಅದು ರಾಜೀನಾಮೆ ಅನ್ನೋದಾದರೆ ಯಾರಿಗೂ ಬಂದಿಲ್ಲ, ಕಾಂಗ್ರೆಸ್ಗೂ ಬಂದಿಲ್ಲ, ನಾಳೆನೂ ಬರಲ್ಲ.